सुप्रभात सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. प्रकरण 22. देही देव राही न त्या मंदिरी मशिदी पाही. देही देव राही म्हणजे देहातच देव राहतो, न त्या मंदिर मशिदी पाही. त्याला मंदिर आणि मशिदीमध्ये पाहण्याची गरज नाही. 534 दोहा क्रमांकापासून आपण पुढे सुरू करीत आहोत. पाह नको क्या पूजिए जो नहीं दे जवाब. अंधान आशा मुखी ही खोवे आब. दगडा का देव म्हणून पूजावे जो ना उत्तर देई. लोभी मानव धरी मूर्खापेक्षा होई अंध सन्मान गमावी. माधवाला इतका का लोभ निर्माण झाला की त्या लोभापायी तो आत्मसन्मान गमावून बसला. परिणामता तो अंधविश्वासी झाला आणि अशा दगडाचीही देव म्हणून पूजा करू लागला, जो कधीही काही उत्तर देऊ शकत नाही, बोलू शकत नाही. सर्वत्र व सर्वांकडून काही ना काही स्वार्थ साधायचा, मिळवायचे ही लोभी व भिकारी प्रवृत्तीच या दगडाच्या पूजेमागे, मूर्खते मागे दडलेली आहे. पाहन म्हणजे पाषाण किंवा दगड. 535. पाहनही का देहरा पाहनही का देव. पूजनहरा अंधरा क्यों करी माने सेव. पाषाणाचे मंदिर राही पाषाणाचा देव. पूजक अंध ज्ञानी भक्तीहीन कैसा पावे देव. दगडाचे मंदिर आणि दगडाचाच देव. पूजा करणाराही भावभक्तीविहीन आणि मायामोहात अडकून वासनांध झालेला. असे असताना आंधळ्या पूजकाची पूजा दगडाचा भावहीन आंधळा देव खरे तर दगडच कशी स्वीकारणार. येथे सांगायचे हे आहे की पूजक जर अद्वैती, ज्ञानी, माया मोहपार असेल तर त्याने मनोमन केलेली भावभक्ती निश्चितच फलदायी होईल. मात्र वासनांधाची भक्ती अंधच असल्याने ती दगडाचा देव कशी काय मानणार. देव मूर्तीत नाही तर अद्वैत भक्ती किंवा सर्वाभूती सर्व ठाई भगवंत. मात्र वासनांधाची भक्ती अंधच असल्याने ती दगडाचा देव कशी काय मानणार. देव मूर्तीत नाही तर अद्वैत भक्ती किंवा सर्वाभूती सर्व ठाई भगवंत या तत्वामध्येच देव आहे. म्हणून देव हा विश्वंभर आहे हेच महत्वाचे आहे. असा भावच किंवा भावदेव फलदायी होतो. 536. पाहन केरी पूतरी करी पूजय करतार. याही भरोसे मती रहो बुडो कालीधार. पाषाणाचा बनवी पुतळा यासी पूजी ईश्वर म्हणून. योग्य नाही पूजा न धरी भरवसा जासी काल नदी वाहुनी. पाषाणाचा देव बनवून त्याची ईश्वर सृष्टी निर्माता म्हणून, सृष्टी निर्माता म्हणजे करतार असा त्याचा अर्थ आहे. पाषाणाचा देव बनवून त्याची ईश्वर सृष्टी निर्माता किंवा करतार म्हणून पूजा करण्याची सवय योग्य नसून त्यावर भरोसा विश्वास धरता येणार नाही असे संत कबीर सर्वांना सांगत आहेत. ते पुढे हेही म्हणतात की कधी काळरूपी नदीच्या प्रवाहात वाहून जायला होईल हे सांगता येत नाही. म्हणून ज्ञान पूजा, अद्वैत पूजा, साम्य पूजा करा हीच खरी पूजा. दगडाची पूजा ही देवपूजा नव्हे, हा अंधविश्वास आहे. परमेश्वर तर हृदयातच आहे. पाहन पूजय हरी मिले तो मैं पूजू पहार. ताते तो चक्की भली पिसी खाए संसार. दगड पूजने जरी हरी मिळे तरी मी पर्वत पूजा करी. त्याहूनही अधिक दगड जाते भले जे देई पीठ सर्वा पोट पूजा करी. संत कबीर म्हणतात की जर दगडाचा देव पूजून हरिप्राप्ती झाली होत असेल, संत कबीर म्हणतात की जर दगडाचा देव पूजून हरिप्राप्ती होत असेल तर अखंड पर्वताचीच पूजा करणे मला आवडेल. त्याहूनही अधिक दगडाचे जाते मला चांगले वाटते, ते सर्वांना पीठ देऊन सर्वांचेच पोट भरते. पाहन पाणी न पूजिये सेवा जासी बाद. सेवा की जय साधू की राम नाम कर याद. दगड पाणी न पूजावे व्यर्थ जाई पूजा. सेवा भक्ती करी साधूची
राम नाम नित घेत जा. दगड आणि पाणी यांच्या पूजा करता करता संसारी लोभी माणसे सुखप्राप्ती न होताच मरून जातात. दगडा पाण्याची पूजा व्यर्थ ठरते. मात्र साधू संतांची सेवा भक्ती व त्याने दिलेल्या जप राम नाम मंत्रांचे उच्चारण तथा चिंतन यामुळे मात्र मोक्ष प्राप्ती साध्य होते आणि भवसागर पार होता येते. 539 पाहन पाणी पूजी के पची मुहा संसार भेद अलधारही गयो भेदवंत सो पार. दगड पाणी पूजनात खितपत पडुनी संसारी जन मेले सत्य भेदन उलगडे परी ज्या उलगडे तेची भव पार झाले. दगडा पाण्याची निरर्थक पूजा करता करता कितपत पडून संसारी लोक आले तसे गेले. या न्यायाने केवळ भवसागरात अनंत काळ गटांगळ्या खात राहिले. त्यांच्या जीवनाचे काही कल्याण झाले नाही. मात्र ज्यांनी गुरुचरणी लीन होऊन गुरुसेवा केली त्यांना मात्र सत असत विवेक प्राप्ती झाल्याने मोक्ष मिळाला. सारांश सत असत यातील भेद व मर्म कळल्यासच मोक्षाची संभाव्यता राहते. हा सारासार विवेक ध्यानात न आल्यास जीवाला उत्तम गती प्राप्त होत नाही. येथे संत कबीर आंधळ्या भक्तीपेक्षा ज्ञानाला श्रेष्ठ मानतात हे महत्वाचे आहे. 540 कबीर पाहन पूजी के होन चहे भौभार बीजी पाणी भेदय नदी बुडय जिन सिर भार. दगडा पूजनी तरू पाहती जे जन भव सागरा जाणा मूर्ख ज्ञानी ते न तरती यांच्या माथी पाप भारा. सत्य ज्ञान झाल्याखेरीज आणि सदसत विवेक प्राप्ती झाल्याखेरीज कोणालाही या भवसागरातून पार होऊन मोक्ष प्राप्ती शक्य होत नाही. त्या कारणाने अज्ञानी जन जे दगडाची पूजा करतात आणि जे भावभक्ती पातळीला शून्य असतात त्यांना मोक्ष साध्य नसतो. असे दगडाची देव म्हणून पूजा करणारे भावभक्ती शून्य अज्ञानी लोक आपल्या डोक्यावर माया मोह आणि लालसा यांच्या पातकाचे वैयक्तिक वैषयिक सुखरूपतेचे पाप घेऊन जड व मूर्ख झालेले असल्या कारणाने त्यांची या भवसागरातून कधीच सुटका होत नाही. सारांश दगडाच्या पूजनात मोक्ष प्राप्ती व कल्याण नसते तर ते सदसत विवेक प्राप्तीतच असते. कबीर साली घरामका मोही भरोसा नाही काल कर की चोट में बिनसी जाय छिन माही. 40 ग्राम जो पत्थर तुकडा याचा कबीर भरवसा न धरी काल प्रवाही पडता मार जो होई सोये छिन्न विच्छिन्न भूवरी. 40 ग्राम पूजन करतात मात्र 40 ग्राम हाही सरते शेवटी दगडच असतो. त्याची पूजा पावते किंवा फळाला येते असा संत कबीरांना भरोसा वाटत नाही. जो काळरूपी नदीच्या पाण्याचे तडाखे बसून थपडा खाऊन स्वतः छिन्न विच्छिन्न होतो, जो स्वतःचे रक्षण करू शकत नाही, तो भक्ताचे रक्षण व कल्याण कसे काय करणार. सारांश मूर्ती पूजा हे अज्ञानच आहे. सेवे साली घराम को माया सेती हेत पहिरे काली कामली नाम धरावे सेत. माया मोह काम कामना मने धरुनी पूजिती 40 ग्राम बाह्य वेश जरी उज्ज्वल सोहळा मुखी नाम अंतरी परिकाळीमा. भावभक्तीहीन लोक मनामध्ये माया मोह कामना आसक्ती बाळगून 40 ग्रामाची पूजा करतात. पूजा करताना त्यांच्या मुखी देवाचे नाव असते आणि शुभ्र सोहळे किंवा पितांबर नेसून म्हणजे बाह्यातकारी साधुत्वाच्या खुणा पांघरून ते हे सारे पूजे अर्चेचे ढोंग करतात. मात्र नीट पाहता त्यांचे अंतरंग काळ्या कांबळ्याप्रमाणे म्हणजे घोंगडी प्रमाणे असते. आतून ते 40 ग्रामाच्या रंगासारखे काळे कुळकुळीत किंवा कुटीलच असतात. कबीर जेता आत्मा तेता सालिग्राम बोलणारा पूजिये नाही पाहन सो काम. जितके आत्मे तितके 40 ग्राम या जगती राहती जिवंताची करी पूजा न करी कधी मुख्या पाषाणाची. संत कबीर असे सांगतात की प्रत्येक जीवाच्या म्हणजे जीव किंवा माणसाच्या हृदयस्थानी 40 ग्राम आहेच आहे. म्हणजे प्रत्येक माणूस हा हृदयस्थ 40 ग्राम किंवा आत्मतत्व देवरूप धारण केलेलाच असतो. असे असताना जिवंत माणसाची पूजा करणे योग्य, मात्र मुख्या पाषाणाची दगडाची पूजा निरर्थकच होय. जिवंत माणसांची पूजा याचा अर्थ संत महंतांची पूजा करणे असा आहे. 544 पूजे सालिग्राम को मन में
पूजय सालिग्राम को मन की भ्रांति न जाय, शीतलता सपने नहीं दिन दिन अधिकी लाय, शालिग्राम पूजनी मनाचे भ्रम संशय ना मिटती, शांती लाभ स्वप्नीन होई उलट मन अधिकाधिक भ्रमित होई. शालिग्राम किंवा दगडाच्या देवाची पूजा करून खरी तर स्वप्नाची शांती कधी कोणाला प्राप्त होत नाही. या उलट चित्त अधिकाधिक मोहमाया पाशात गुंतून अधिकाधिक याचना मागणी वासना इच्छा यात गुंतते व भ्रमित होऊन भरकटत जाते. पाषाण पूजा ही सकाम असल्याने इच्छा लोभ धरून केलेली असल्याने असे होते. मात्र संत महंतांची पूजा ज्ञानप्राप्ती तत्वज्ञान व सदसत विवेक यांचा न मागता लाभ करून देणारी असल्याने त्यामुळे मनशांती चित्त प्रसन्नता व शुद्धी यांचा लाभ होतोच होतो. सत्पुरुषांचा संग करणारे प्रश्न त्यांना सद्गुरूकडून ज्ञानपूर्ण उत्तरे मिळाल्याने संपतात व मनशांती चित्त प्रसन्नता यांचा लाभ प्रश्नकर्त्या शिष्याला होतो. कबीर दुनिया देहरे शीस नवाव न जाय, हृदय माही हरी बसे तूताही लवलाय. 545. मंदिरातील देवा पुढती जाऊने नतमस्तक लोक होती, परिहृदयातची हरीची वस्ती त्यासी ध्यानी तू का न पाहसी. संत कबीर सांगतात की जगातले सर्व लोक मंदिरात जाऊन दगडाच्या देवापुढे नतमस्तक होतात. मात्र हे कबीरा, तू तुझ्या हृदयात हरी वसलेला आहे त्याला ध्यान चिंतनात का पाहत नाहीस, भजत आणि पूजत नाहीस. स्वतःला उद्देशून बोलता बोलता संत कबीर आपणा सर्वांना हृदयीचा भगवंत पाहण्यास पूजण्यास भजण्यास व आळविण्यास सांगत आहेत. काजर केरी कोठरी बसिके दिये कपाट, पान भूली पिरथवी पंडित पाडी वाट. अंधविश्वासाच्या कोठडीला ढोंग कपटाची दारे, अवनी माते विसरून जाती पंडित सजविती पाषाण रे भारे. 546. वास्तवात दगडाच्या देवाला पूजणे हा अंधविश्वास आहे. मात्र स्वतःला पंडित म्हणवणाऱ्या स्वार्थी लोकांनी आपली दुकानदारी चालावी, उपजीविका व स्वार्थ यात चालू राहावा म्हणून दगडाच्या देवाचे देवारे मंदिरे यांचे स्तोम समाजात निर्माण केले. खोट्या व भ्रामक देवाचे देवारे माजवणे, अंधविश्वासाच्या काळ्या कोठीत किंवा खोलीत लोकांना ढकलणे व माळा टिळा भस्म अंगारा इत्यादी कपटाच्या दारांनी ही अंधविश्वासाची गुहा बंद करणे की ज्यामुळे सर्व समाजच मूर्खतेत अंधतेत जखडला जाईल. ही सारी अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या अवनी मातेला विसरून पाखंडी लोकांनी त्यांच्या स्वार्थ साधनेसाठी निर्माण केलेली वाट किंवा दुकानदारी आहे. पृथ्वीला मातीला विसरण्याचे आणि दगडाला पूजण्याचे व त्यात इतरांना फसवण्याचे अधमकृत्य हे सारे पंडित पुजारी व भटजी करीत आहेत. येथे संत कबीरांनी अशा या आपमतलबी लोकांवरती आपले तीक्ष्ण शराघात केलेले आहेत आणि ते अत्यंत सत्य आहेत. हे प्राप्त परिस्थितीत आपणाला निश्चितच अनुभव असेल. पाहनले देवलचुना मोठी मूर्त माही, पिंड फुटी परबसर हे सो लेता रे काही. दगड घेऊनी मंदिर बांधले, आत दगडाचीच मूर्ती, काळोखी फुटे तुटे जी स्वपरवश, इतरा कैसी तारी ऐसी मूर्ती. दगड घेऊन मंदिर बांधले आणि मंदिरात दगडाचीच मूर्ती स्थापन केली. ती काळाच्या ओघात पुढे मागे तुटून फुटून नष्ट झाली. जी मूर्ती किंवा देव स्वतःच परवश आहे किंवा आपण टिकून राहण्यासाठी बाह्य परिस्थितीवर अवलंबून आहे, तो दगडाचा देव इतरांना कसा काय तारणार. काकर पाथर झोरी के मसजिद लई चुनाय, काचडी मुल्ला बांधले पहिरा हुआ खुदाय. दगड पाषाणा जोडून मशीद आकाराशी येई, तीवर चढुनी मुल्ला ओरडे अल्ला काय तो बहिरा राही. 548. दगड माती पत्थर याने मशीद बनवली आणि मग तीवर चढून अल्लाने आणि मग तीवर चढून मुल्लाने अल्लाह अशी जोराने परमेश्वराला साथ घातली. मात्र मुल्ला हे विसरला की काय, इतक्या मोठ्याने तो ज्या परमेश्वराला साधवतो तो तर आपल्या अगदी जवळ अंतःकरणात हृदयात आहे. ज्याला मनातल्या मनात मारलेली हाकही ऐकू जाते त्याला ओरडून हाक मारणे म्हणजे त्याला बहिरा समजणेच होय. येथे कबीर हिंदू असो किंवा मुसलमान असो यापैकी कोणाही वर जोरदार आघात करतात. कारण हिंदू असो मुसलमान असो
हे सारखेच अंधश्रद्धा आहेत. त्यांना असे वाटते की दगडाच्याच देवळामध्ये दगड रूपाने देव राहतो आणि दगडाच्याच मशिदीमध्ये अल्लाह राहतो. नव्हे, त्या अल्लाहला जोरात ओरडून हाक मारावी लागते. असा जो सर्वत्र असलेला भगवंत आहे तो बहिरा नसताना त्याला एवढ्या जोरात ओरडून हाक का मारावी लागते, असे ते मुसलमानांना विचारतात. म्हणजे हिंदूंना दगडामध्ये देव नसतो हे सांगताना मुसलमानांनाही त्याच दगडाच्या मशिदीत जाऊन अल्लाह म्हणून जोरात हाक मारल्याने देव भेटेल असं नाही असं ते सांगतात. कारण देव जर सर्वत्र आहे, तो सर्वज्ञ आहे, तो सर्व व्याप्त आहे, तर त्याला ओरडण्याची, त्याच्यासाठी ओरडण्याची गरजच काय. तो आपल्या हृदयात अगदी आपल्या जवळ असताना मनातल्या मनामध्ये सुद्धा आपण आपल्या मनोगताद्वारे त्याला हाक मारू शकतो. त्यासाठी जोराने बांग देण्याची गरज नाही. अशा तऱ्हेने हिंदू असो मुसलमान असो सर्वांच्या अंधश्रद्धेवर अगदी कठोर शब्दाचे प्रहार कबीर केल्याचे खेरीज राहत नाहीत. 549 मूर्ती धरी धंदारच्या पानका जगदीश मोललिया बोलय नाही खोटा बिसवा बीस मूर्ती बनवणे दगडाची ती देव पालन करता म्हणविती पैसा दक्षिणा घेऊन पूजिती पंडित अंधविश्वासा पसरविती. दगडाची मूर्ती देव म्हणून प्राण प्रतिष्ठित करून किंवा स्थापून पूजा अर्चा करून त्या बदल्यात दक्षिणा म्हणून अर्थार्जन करून पंडित भटजी पुरोहित लोक ईश्वर पूजेच्या नावाने स्वतःचे पोट भरण्याचे पाप करतात आणि समाजात अंधविश्वासाला चालना देतात. दगडाचा देव बोलू ना चालू शकत तो खोटाच असतो. 550 मुल्ला चढी किलकार्या अलहन बहिरा होय येई कार तू भांग दे दिलही अंधर सोय चढून मशिदी दे ललकारी मुल्ला अल्ला साठी नसता बहिरात हृदयी वसता व्यर्थ तू का ओरडसी. परमेश्वर तर सर्व जीवांच्या हृदयात वस्ती करून आहे. असे असताना हे मुल्ला मशिदीवर चढून तू अल्लाच्या नावाने इतक्या जोरात ओरडतोस कशासाठी. एकतर अल्ला बहिरा नाही आणि त्यातही तो तुझ्या हृदयात सदा सर्वदा जागृत आहे. सारांश परमेश्वराच्या नावाने कोणतेही ढोंग सोंग देखावा नको. 551 पूजा सेवा नेम व्रत गुडियन का साखेल जब गए पीव परसय नाही तब लग संशय मेल. पूजा सेवा नेम व्रत सारे बालिका बाहुली खेळ जोवरी प्रियकर भेटी नाही तोवरी केवळ संशय मेळ. बालिका बाहुला बाहुलीचा खेळ म्हणते तसाच पूजा सेवा नेम व्रत हा एक बालिश खेळ आहे. जोपर्यंत ती छोटी मुलगी मोठी होऊन शहाणी होऊन आपल्या स्वामीला म्हणजे प्रियकराला नवऱ्याला भेटत नाही तोपर्यंत तिचा सारा जसा जीवनविषयक कल्पना विलास चालू असतो तशाच प्रकारे आत्मज्ञान प्राप्ती होईपर्यंत सर्व हा पाखंडी खेळ चालू असतो. ना ये धोये क्या भया जो मन मैलान जाय मीन सुरा जल में रहे तोहे भासन आय. नावनी धुनी काय होई जरी मन मालिन्य न जाई मासरी सदा पाण्या राही परी धुनई दुर्गंध न जाई. न्हाण्या धुण्याने काय साधणार जर मनाची मलिनता पाप विकार माया मोहात त्याचे गुरफटणे यातून सुटका झाली नसेल तर बाह्य स्वच्छता निरर्थकच ठरते. तसे पाहता मासे तर रात्रंदिवस पाण्यातच असतात तरीही कितीही धुतले तरी त्यांचा दुर्गंध जात नाही. स्तनापेक्षा मन चित्त शुद्धी अधिक महत्वाचे आहे. मन मक्का दिल द्वारिका काया काशी जान दस द्वारे का देहरा कामे ज्योती पिछान. मन मक्का हृदय द्वारका काया काशी जाण दशेंद्रियांच्या शरीर मंदिरी आत्मज्योती ईश्वर जाणी. पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियांनी मिळून बनलेल्या या देह मंदिरी जो चैतन्य प्रकाश जीवाला सतत प्रेरित करतो तोच ईश्वर हे साधकाने नीट समजून घ्यावे. या आत्मतत्व किंवा आत्मदेवाची मन ही मक्का नगरी असून हृदय ही द्वारिका म्हणजे द्वारका नगरी आहे. तर काया म्हणजे त्वचा काशी आहे. तू रकमसीत देहर हिंदू आप आप वो ध्याय अलख पुरुष घट भीतरे काका पार न पाय. मुस्लिम मशिदी हिंदू देवळी
देव शोधित फिरती अदृश्य देव तो परिमान हृदयी नकळे होई त्याची प्राप्ती. मुस्लिम मशिदीत तर हिंदू देवळात देवाची शोधाशोध करीत फिरतात, परंतु तो अलख म्हणजे अदृश्य आणि एकांतात वसलेला देव प्रत्यक्ष शोध घेणाऱ्याच्या हृदयात, मानव हृदयात किंवा जीवांतरी आहे याची कुणालाच कल्पना सुद्धा नसल्याने तो प्राप्तही होत नाही. देव किंवा दिव्यत्व प्रत्येक जीवाच्या शरीर मन हृदयांतर्गत कार्यरत असते. याची जोपर्यंत समजूत पडत नाही तोपर्यंत त्याची प्राप्ती व प्रत्यय शक्यच आहे. अलख निरंजन, अलख म्हणजे अदृश्य आणि निरंजन म्हणजे एकांतात वसलेला देव. म्हणून अलख निरंजन म्हणजे अदृश्यपणे एकांतात वसलेला जो देव आहे तो मंदिर मशिदीत नसून प्रत्येकाच्या हृदयात जीवनाला प्रकाश देणारा प्रकाशदाता म्हणून चैतन्य देव आहे, हे ते लक्षात घ्यायचे. पुढे 555 जपतपदी खय थोथरा तौरत व्रत विश्वास. जपतपदी खय थोथरा तीरथ व्रत विश्वास सुहासे मलसे या योजग चला निरास. जपतप तीर्थे व्रते अर्थहीन केवळ एक विश्वास शेवरी फळ खाई पोपट न लाभे काही मिळे केवळ कापूस. शेवरीच्या फळावर चोच मारून ज्याप्रमाणे पोपट काहीच खायला न मिळाल्याने निराशच होतो, कर्णात तर केवळ कापूस असतो व जो पोपटाचे खाद्य नाही, त्याचप्रमाणे देवाच्या प्राप्तीसाठी केले जाणारे जप तप व्रत व तीर्थयात्रा त्यांचे असते. तो केवळ यामुळे देव मिळेल असा पोकळ व अर्थहीन विश्वास असतो. सारांश मनोहृदयाच्या उदार सर्व समावेशक विराट व विशाल सर्वाप्रती करुणा संपृक्त भावामध्ये देव लपलेला आहे. तो कोणत्याही तऱ्हेच्या अन्य पाखंडामध्ये नाही. 556 तीर्थ काटे घर करे पिवय निर्मळ नीर मुक्ती नाही हरिनाम विनयो कही कहे कबीर. तीर्थक्षेत्री घर बांधुनी निर्मल पाणी प्राशी हरिनाम विना कबीर सांगे मुक्ती प्राप्त न हो कोणासी. अंतरीच्या चैतन्य ज्योतीची ध्यान धारणा भक्ती केल्याखेरीज हरिनाम घेतल्याखेरीज कोणालाच मोक्ष साध्य होत नाही. केवळ तीर्थक्षेत्री घर करून राहून पवित्र मानल्या गेलेल्या नद्यांचे निर्मळ पाणी पिऊन ईश प्राप्ती आत्मसाक्षात्कार होत नाही. 557 तीर्थ व्रत करी जगमुहा जुडे पाणी नाय राम नाम जाने विना काल जुगन जुग खाय. तीर्थयात्रा व्रत वैकल्ये स्नान पवित्र नदी पाण्याचे करिता करिता काळमुखी पडती भानन अंतरीच्या रामाचे. युगानुगे परंपरागत पद्धतीने तीर्थयात्रा व्रतवैकल्ये पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान करणे या रिवाजात अडकून देवभक्त म्हणवणारे केवळ काळाचे भक्ष होत आले आहेत. आत्मसाक्षात्कार ज्ञानप्राप्ती तर झाली नाही व होतही नाही. खरा राम दिव्य आत्मतत्व हृदयांतरी आहे त्याचे भान कुणालाच नसल्याने असे होत आहे. 558 निर्मल गुरु के नाम सो निर्मल साधु भाय कोईला न हो उजाला सो मनसा बुनलाय. गुरुनाम जैसे निर्मल राही कैसा निर्मल साधू हट्टी दुराग्रही कोळशा परी राही न उजळे लावता मनमन साबू. गुरुचे नाव घेतले असता चित्तशुद्धी होते, अंतरंग शुद्धी होते. गुरुप्रमाणे साधू इतरांना निर्मल करणारा असतो, मात्र हट्टी दुराग्रही पाखंडी माणसे कोळशाप्रमाणेच असतात. ती कोणत्याही मार्गाने शुद्ध पवित्र होऊ शकत नाहीत. ज्याप्रमाणे कोळसाही किती धुतला, मनावारी साबण लावून धुतला तरी शुभ्र पांढरा होऊ शकत नाही. 559 अकील बिहूना आदमी जाने नहीं गवार जैसे कभी परवस परियो नाचे घर घर द्वार. अक्कल शून्य मानव वर्ते अडाण्या परी गावंढळ जैसे परवश माकड नाचे घरी दारी राही अतिचंचळ. मदाऱ्याच्या अधीन होऊन त्याच्या इशाऱ्याप्रमाणे जसे माकड आपणाला काहीतरी खायला प्यायला मिळेल या वेड्या आशेने इतरांच्या घरीदारी फिरत राहते पळत राहते, तसाच मानव अक्कल नसल्यामुळे त्या मोहमय जगात अंधत्वाने व अहंकाराने गावंढळ अडाण्याप्रमाणे फिरत राहतो. मरती बिरिया दान दे जीवन बडा कठोर कहे कबीर क्यों पाहिये खाडा का वही चोर.
मृत्यू समीप येता देई दान चोरही थोडे फार कबीर सांगे जीवन कठोर नोही ऐसा कोणी भोपार आयुष्यभर चोरी लांडी लवाडी लुबाडणूक करणारा अट्टल चोरी मरणकाळ जवळ आला की भीतीपोटी थोडेफार दान देतो किंवा आयुष्यभर केलेल्या पापाचरणातून सुटका होईल या वेड्या आशेने किंचित दान धर्मही करतो. मात्र असे कधीही होत नाही. आपल्या आचरणाचा मग ते असो पापाचरण वा सदाचरण पुरेपूर परतावा परतफेड केल्याखेरीज या जगाच्या कठोर न्यायातून कुणालाही सुटका मिळणे कदापि शक्य नाही. मोक्ष तर खूपच लांबची बाब आहे. अखिल बिहुना आंधरा गजफंदे पडुवाय ऐसे सब जग बांधिया काही कहू समुझाय बुद्धी अभावी अंधहत्ती सापळ्यात जैसा अडके ऐसे सांगे जग आंधळे कबीर कसे मोही कुणा कुणा सांगावे. महाशक्तिमान व महाकाय हत्तीही बुद्धीच्या अभावी आंधळा होऊन त्याच्यासाठी रचलेल्या सापळ्यात अडकतो व मानवाचा गुलाम होतो. त्याच प्रकारे इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत शहाणा सवरता गणला जाणारा मानवही माया मोह लालसा आसक्ती यांच्या जाळ्यात अडकून भवबंधनात पडतो. संत कबीर म्हणतात की आता मी कुणा कुणाला किती काळ समजावू म्हणजे हे आंधळे लोक पापाचरण टाकून सदाचरण अंगीकारतील. मनही मै फुला फिरे करता हूँ मैं धर्म कोटी कर्म सिर पर चढे चेतिन देखै मर्म मनोमनी अति सुखावे म्हणे दान धर्म मी करी अहंकारी मूर्ख मानव न जाणे पाप कर्म भार बहु त्याचे शिरी. थोडाफार दान धर्म परोपकार दिखाऊ समाजकारण करणारा मानव आपण फार काही परमार्थ साधत असतो असे समजतो व त्याचा डंका पिटू पाहतो. मात्र त्याचा अहंकारच त्याला असे वागण्यास दांभिक व ढोंगी वागण्यास भाग पाडतो. त्या अहंकारच्या पोटीच तो हे विसरतो की त्याच्या डोईवर असलेले पापकर्माचे ओझे किंचित असून पुण्याच्या तुलनेत ते पापकर्माचे डोईवर असलेले त्याचे पापकर्माचे ओझे किंचित पुण्याच्या तुलनेत महाप्रचंड आहे. दिखाऊ दान धर्माने त्याचे हे पापाचे ओझे अजिबात हलके होत नाही. 563 दुविधा जाके मन बसे दयावंत जे नाही कबीर त्यागो ताही को भूली देह जनी बाई मनी न करुणा दया क्षमा परी संशय ज्याच्या दाटे कबीर सांगे टाका त्याते चुकूनही जाऊ नका त्याचे वाटे. या माणसांच्या अंतःकरणात दया क्षमा करुणा नाहीच परंतु उलट पक्षी संशय संदेहच आहे. जो ईश्वर व परतत्वाबाबत साशंकतेने वर्तन करणारा असतो त्याचा त्याग करा चुकूनही त्याच्या नादी लागू नका त्याचा संग करू नका असे कबीर सांगत आहेत. अशा माणसांची मैत्री दुःखदायक व क्लेशकारक असते. खरे तर ते अहंकारी व क्रोधी असतात. अहंकार व क्रोध हे त्यांच्या सत्तत्वाबाबतच्या संशयाचे दृश्य रूप असते असे संत कबीर म्हणतात. सब बनको तुलसी भई परबत सालिग्राम सब नदिया गंगा भई जाना आत्म राम जेव्हा भेटे आत्मा राम तेव्हा अवघे वन तुलसी समान सारे पर्वत शाळीग्राम नद्या साऱ्या पवित्र गंगे समान. जेव्हा आपले आत्मस्वरूप अखंड अद्वय ब्रह्मावस्था जाणली जाईल तेव्हा सर्वत्र आपणच वसत असल्याचा साक्षात्कार होईल. त्या कारणाने सर्व वने जंगले तुळशी सारखीच पवित्र सारे डोंगर पर्वत शाळीग्रामासारखेच पूजनीय आणि साऱ्या नद्या व पाणोटे गंगा मातेसारखेच पूजनीय पापक्षालन करणारी तीर्थस्थाने वाटू लागतात. सारांश सर्वत्र परमेश्वरच भरलेला कणकणमे भगवान असल्याचा प्रत्यय येतो तेव्हा ते शक्य होते. अखिल बिहुना सिंह जो गया साके संग अपनी प्रतिमा देखी के तियो तनको भंग अक्कल नसता सिंह जाई वाया सशा संगे वीर पाणी प्रतिबिंब पायी घेता उडी देह भंगे. सशाच्या बोलण्याला भरून अक्कल नसलेला सिंह बसतो आणि विहिरीत डोकावून पाहतो. आता आपलेच प्रतिबिंब पाहतो त्याला म्हणजे प्रतिबिंबाला पाहून जोराने सिंहनाद करतो. विहिरीतून तसाच सिंहनाद प्रतिध्वनित होतो. ससा त्याला डिवसतो चिडवतो आणि विहिरीतील सिंहाचा पराभव करण्याचे आव्हान देतो. मूर्ख सिंह विहिरीत उडी मारतो आणि पाण्यात बुडून मरतो. तशाच प्रकारे मूर्ख अहंकारी माणसाची बुद्धी
या मायावी जगातील भ्रमात वासना लालसे धडकते आणि अशा मूर्ख अज्ञानी अहंकारी माणसांचा नाश होतो. आज आपण 565 क्रमांकाच्या दोह्यापर्यंत आलो. पुढील निरूपण आणि निवेदन उद्याच्या भागात असतो. तोपर्यंत आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभमंगलदायी आणि समाधानाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.